आदिवासी समाजाच्या आरक्षणमध्ये घुसखोरी थांबवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील आदिवासी बांधव आक्रमक। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाने आदिवासी आरक्षणात समावेश करण्याची मागणी केली असता त्यांच्या विरोधात आज शहादा शहरात आदिवासी बांधवांना मार्फत भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। सदरील मोर्चा बिरसा मुंडा स्मारकापासून सुरुवात होऊन शहरातील मुख्य मार्गाने जात महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले। यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। सभेत उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आदिवासी आरक्षणाचा बचाव करण्याचे आवाहन केले। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। यावेळी जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील संघटनासह हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते। यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा। बंजारा समाज हा आदिवासी आरक्षणाच्या घुसखोरी करत असल्या अनुषंगाने आज शहादा येथे दिनांक 23 रोजी विविध आदिवासी संघटनांनी मोर्चाचे आवाहन केले होते। त्या अनुषंगाने आज बघू शकतो आपण मोर्चासाठी हजारोच्या संख्येने बांधव इथे आलेले आपण बघू शकता। तळोदा शहादा मतदारसंघातील आमदार राजेशजी पाडवी तसेच माजी मंत्री पद्माकर वळवी आपण बघू शकता। त्याच्या तर आमदार साहेब हे पण रॅलीमध्ये आहेत। सर, आजचा हा जन आक्रोश मोर्चा काय संदेश देतोय? जे काही हैदराबाद गॅजेट आहे त्याचा आधार घेत काही समाजांनी ST मध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची मागणी केलेली आहे। तर त्याबाबत सरकारने देखील स्पष्ट केलेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आणि विखे पाटील साहेब जे कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की ह्या गॅजेटचा आदिवासी दलित सोडा परंतु कुठल्याही महाराष्ट्रातल्या आरक्षणावरती काही परिणाम होणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे। म्हणून तरी देखील त्या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये काही समाजांची घुसखोरी करण्याचा प्रयत्न आहे। तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आदिवासी समाज एकत्र झालेला आहे आणि त्या निमित्तानं आज शहादा येथे माजी मंत्री पद्माकर वळवी साहेब असेल, मी असेल, सुहास नाईक असतील आणि इतर सर्वच पक्षांचे त्या ठिकाणी अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, आदिवासी संघटना हे सर्व एकत्रित मिळून त्याला विरोध दर्शवण्यासाठी हा मोर्चा शहाद्यामध्ये काढण्यात आलेला आहे। तर आपण बघू शकता आमदार साहेब यांनी जे सांगितलं की जो बंजारा समाज आहे हा ST आरक्षणात घुसखोरी होणार नाहीये याच्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे। या मोर्चात माजी मंत्री पद्माकर वळवी हेही आहेत, त्यांना विचारू। सर, या मोर्चाचा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे हा मोर्चा काढण्याची आवश्यकता का पडली? आदिवासींच्या आरक्षणामध्ये महाराष्ट्रातले काही समाज ज्यांचा काही संबंध नाही आदिवासींशी, विशेषतः बंजारा, धनगर समाज असेल जो भटक्या जमातीमध्ये आहे, ते लोक आदिवासींची मागणी करतायत, सरकारवर दबाव आणतायत। म्हणून हा आदिवासींचा आवाज आहे। शेवटी आदिवासींनी पण आपल्या रक्षणासाठी, आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी हा मोर्चा काढलेला आहे। आमचं म्हणणं हे, जे घटनात्मक ज्या समाजाला जे मिळाला हिस्सा तो त्याने उपभोगायला पाहिजे। दुसऱ्याच्या ताटामध्ये अतिक्रमण करायचे काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहेत ते आपण शहाद्यामध्ये आदिवासी ठिकाणी आमची मागणी आहे मध्ये कोणालाही घुसू नये। त्या अनुषंगाने आज जो मोर्चा काढण्यात आलेला आहे शहादामध्ये विविध संघटना या मोर्चामध्ये, विविध पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। यावरून असं दिसतंय की हा आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासी जो समाज आहे याच्यामध्ये बंजारा व धनगर समाज हे घुसखोरी करत असतील तर आम्ही आदिवासी समाज कधीही शांत बसणार नाही, गप्प बसणार नाही। कुठेतरी या आंदोलनातून हा शासनाला एक मोठा असा मेसेज देण्यात आलेला आहे। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा। संविधानाने जे आदिवासी आहेत, ST आहे, SC आहे, त्यांना आपल्या हक्काचे संवैधानिक अधिकार दिलेला आहे। पण संविधानाने दिलेल्या अधिकारामध्ये जे बोगस आदिवासी, आम्हाला आदिवासीमध्ये घ्या अशी जी त्यांनी तुणतुण लावलेली आहे आणि त्याच्या विरुद्धामध्ये हा आवाज उठवला गेलेला आहे।